ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास देणे, भर रस्त्यात तरुणांना मारहाण करणे, रहिवासी परिसरात गोंधळ घालणे अशा करामती करणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत। रुपेश कनोजिया असं त्याचं नाव असून सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे। अनेक गुन्ह्यात तो फरार होता। कनोजिया याची दहशत कमी करण्यासाठी पोलिसांनी त्याची त्याच परिसरातून वरात देखील काढली। कल्याण पूर्वेत गंभीर स्वरूपाच्या गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत। काही धक्कादायक घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचाही सहभाग होतो, त्यामुळे पोलिसांना देखील कारवाई करताना अडचणी येतात। पोलिसांसमोर गुन्हे कमी करण्याचे आव्हान आहे। या पार्श्वभूमीवर कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश सिरसाट यांनी पावले उचलली आहेत। सराईत गुन्हेगाराचा बिमोड करण्यासाठी विविध पथके तयार करण्यात आली आहेत। कल्याण पूर्वेतील सराईत गुन्हेगार रुपेश कनोजिया एका ठिकाणी एका व्यक्तीला मारहाण करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश सिरसाट यांच्या सूचनेनुसार पोलीस पथक तातडीने त्या ठिकाणी दाखल झाले। रुपेश पळून जाण्याच्या तयारीत होता। अशात पोलिसांना त्यांची टीम मिळाली होती। त्यानुसार त्याला चारही बाजूने घेरून अटक करण्यात आली आहे। 2021 पासून रुपेशने गुन्हे करण्यास सुरुवात केली। त्याच्यावर एकूण 8 गंभीर गुन्हे दाखल आहेत। रुपेश लल्लन कनोजिया वय 21, राहणार साई श्रद्धा सुमन चाळ, कोळशेवाडी। हा आरोपी सुमारे 4-5 वर्षापासूनच गुन्हे करतोय। त्याला गांजा प्यायची सवय आहे। घरी आईवडिलांना जुमानत नाही आणि काही मित्रांच्या सोबत राहून तो अशा प्रकारचे गुन्हे करत असतो। कोळशेवाडी पोलीस स्टेशनला 21 पासून तर 23 पर्यंत या 3 वर्षात त्याने जवळजवळ 8 गुन्हे केलेले आहेत। बॉडी ऑफेन्सेस, चाकूचा दाग दाखवणे, 392 पण दाखल केला आम्ही त्याच्याकडे। तो हा आरोपी बऱ्याच दिवसापासून आम्ही याच्या शोधार्थ होतो आणि काल आमच्या टीमने मोठ्या शिताफीने त्याला गुन्हा करतानाच पकडलेला आहे। त्याला अटक करण्यात आलेली। त्याला आता कोर्टात नेत आहोत आम्ही। त्याच्यावर तडीपारी किंवा MPDA करता येईल काय मी ते अभ्यास करतो, त्याप्रमाणे गुन्हे काढतो आहे आणि तसं जर त्याच्यात बसला तर तडीपारचं करणारच आहोत की मला वाटतं केलेलं आहे तडीपारचं प्रपोजल। आता MPDAचं प्रपोजल प्रस्तावित आहे आणि एकूण 8 गुन्ह्यांमध्ये आम्ही त्याला आता ट्रान्सफर करीत आहोत। आज एका गुन्ह्यामध्ये हजर करू, त्याचा पोलीस कस्टडी घेऊ, पुन्हा दुसऱ्या गुन्ह्यावर ट्रान्सफर करण्याचं पत्र देखील आम्ही मेहरबान कोर्टाला दिलेलं आहे। आकाश सहाने, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।